नमस्कार मित्रांनो, तर आज सविताज किचनमध्ये बनत आहे खेकड्याचं कालवण। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, रेसिपी खूपच इझी आणि अमेझिंग आहे। तर यासाठी सगळ्यात आधी आपल्याला खेकडे धुवून घ्यायचे आहेत आणि त्याचे नांगे व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत। वाटणासाठी आपल्याला लसूण, खोबरं, आलं, जिरं आणि कोथिंबीर घालून वाटण करायचं। एका टोपामध्ये तेल, कांदा, कढीपत्ता, टमॅटोज ह्याची फोडणी द्यायची आहे। फोडणीमध्ये आपल्याला मीठ, हळद हे सगळंही टाकायचं आहे। त्यानंतर केलेलं हिरवं वाटण घालून त्याच्यामध्ये घाटी मसाला, गरम मसाला आणि लाल तिखट घालून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। एकदा ते फ्राय झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले खेकडे त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजू द्यायचं आहे, मसाला लागू द्यायचा आहे खेकड्याला। त्यानंतर खेकड्याचे जे नांगे आहेत ते आपल्याला मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत आणि त्याचा सगळा चोत्याचं पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे, जे कालवणामध्ये ॲड करायचं आहे। थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला व्यवस्थित उकळी करून घ्यायची आहे आणि आपलं खेकड्याचं कालवण तयार आहे। आम्ही हे सर्व केलं होतं ज्वारीच्या भाकरी आणि इंद्रायणी राईससोबत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, खूपच अमेझिंग आणि इझी रेसिपी आहे आणि अशाच सोप्या रेसिपीजसाठी सविताज किचनला फॉलो करा। धन्यवाद।